इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय? सोडियम क्लोराईड ॲक्वाइज, सोडियम क्लोराईड मोल्टन याचं इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर काय होतं, कोणते प्रॉडक्ट आपल्याला मिळतात त्याचा विचार आपण मागच्या पिरियडमध्ये केला होता. त्यानंतर आपण काही टर्म्स सांगितल्या होत्या. एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो? 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलॉम. एक मोल इलेक्ट्रॉन जर आपण घेतले तर त्यावर किती चार्ज राहील? मग एक मोल म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर एवढे 6.022 इंटू 10⁻23. मग एवढ्या इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो? दोघांचा गुणाकार केला ती किंमत आली होती 96500 कुलम. बरोबर, 96500 कुलम. इट इज कॉल्ड एज 1 फॅरॅड. आणि या युनिटला आपण काय नाव दिलं आता? 1 फॅरॅड. 1 फॅरॅड म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी? आता इट इज द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रेझेंट ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर. आता एक पॉइंट आपण घेऊया म्हणजे याचा फायदा आपल्याला होईल समोर. आता आपण समजा हा Na++ इलेक्ट्रॉन इट विल गिव्ह द सोडियम. जेवढा इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो, एक इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजे Na+ आयॉन तयार होतो, म्हणजे तेवढा चार्ज इथे पॉझिटिव्ह आला. म्हणजे या चार्जची किंमत काय असली पाहिजे? सारखीच असली पाहिजे. फक्त हा निगेटिव्ह नेचरचा, हा पॉझिटिव्ह नेचरचा. मग मी जर एक Na+ आयॉन घेतला तर त्याला न्यूट्रलाइज करण्याला एक इलेक्ट्रॉन लागेल, तेव्हा न्यूट्रल सोडियम तयार झाला. 2 Na+ आयॉन घेतले, 2 इलेक्ट्रॉन लागतील, 2 ॲटम तयार होतील. 10 Na+ आयॉन घेतले, त्याला बॅलन्स करण्यासाठी, न्यूट्रलाइज करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील? 10. 100 Na+, 100च इलेक्ट्रॉन लागतील. आणि ॲव्होगाड्रोज नंबर एवढे घेतले तर ॲव्होगाड्रोज नंबर एवढे इलेक्ट्रॉन लागतील. बरोबर आहे. मग हे जर मी 1 मोल घेतलं Na+ आयॉन, मग 1 मोल सोडियम ॲटम तयार होतील. 1 मोल. बरोबर आहे. मग आता इलेक्ट्रॉन किती लागेल मला याला न्यूट्रलाइज करण्यासाठी? 1 मोल. म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी लागेल? 1 फॅरॅड. पुन्हा पहा मी काय म्हणतोय. 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी? 1 फॅरॅड. म्हणजे 1 फॅरॅड इलेक्ट्रिसिटी जर मी या Na+ म्हणजे मोल्टन असेल किंवा ॲक्वाइस असेल पाठवल्यानंतर 1 मोल सोडियम ॲटम्स तयार होण्यासाठी, 1 मोल सोडियम तयार होण्यासाठी 1 फॅरॅड म्हणजे 1 मोल इलेक्ट्रॉन त्यामधून पास करावे लागतील. काही अडचण? आता समजा मी हा Cu++ आयॉन घेतला, 2 इलेक्ट्रॉन. ही झाली आपली बॅलन्स्ड रिॲक्शन, हाफ रिॲक्शन, हाफ सेल रिॲक्शन म्हणतात त्याला, हाफ रिॲक्शन म्हणून रिडक्शन केलं. आता इथे मी 1 कॉपर आयॉन घेतला तर त्या 1 कॉपर आयॉनला न्यूट्रलाइज करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागून राहिले? 2 इलेक्ट्रॉन लागून राहिले. बरोबर आहे की? 2 घेतले तर 4, 5 घेतले तर 10, 100 घेतले तर 200 लागतील. 1 मोल घेतले तर 2 मोल इलेक्ट्रॉन लागतील आता याला न्यूट्रलाइज करण्याला, कारण याची व्हॅलन्सी 2 आहे. म्हणजे कॉपर आयॉनला, Cu++ आयॉनला मला किती फॅरॅड इलेक्ट्रिसिटी लागेल मुलांना? न्यूट्रलाइज करण्यासाठी 2 फॅरॅड इलेक्ट्रिसिटी लागेल. समजा मी ॲल्युमिनियम घेतला, 3++3 इलेक्ट्रॉन, इट गिव्हज ॲल्युमिनियम सॉलिड. आता मला किती इलेक्ट्रिसिटी लागेल? 3 फॅरॅड इलेक्ट्रिसिटी लागेल 1 ॲल्युमिनियम, 1 मोल ॲल्युमिनियम आयॉनला न्यूट्रलाइज करण्यासाठी. काही अडचण? हा Fe3+ आयॉन घेतला, किती इलेक्ट्रॉन लागतील? 3 फॅरॅड इलेक्ट्रिसिटी मी जेव्हा आयर्न आयॉन मधून पास करेल तेव्हा 1 मोल आयर्न तिथे डिपॉझिट झालेला दिसेल. ॲल्युमिनियमचं तसं तिथे 2 फॅरॅड लागेल. म्हणजे किती फॅरॅड इलेक्ट्रिसिटी पाठवली म्हणजे किती पदार्थ जमा होतो हे इथे लक्षात येतं आपल्या. पण ते पाहावं लागेल की जर मोनोव्हॅलेंट आयॉन असेल तर 1 मोल 1 फॅरॅड इलेक्ट्रिसिटी पाठवा. मोनोव्हॅलेंट आयॉन तिथे तेवढा 1 मोल तयार होईल. पण डायव्हॅलेंट असला तर तुम्हाला 2 फॅरॅड इलेक्ट्रिसिटी पाठवावं लागेल. ट्रायव्हॅलेंट असला तर 3 फॅरॅड इलेक्ट्रिसिटी लागेल. आता यावरून एक
नवीन टर्म त्यांनी तयार केली, ज्याला नाव दिलं मोल रेशो. मोल रेशो कशाला म्हणायचं मग आता पहा. ही टर्म आपण घेणार आहोत पुढच्या फॉर्म्युल्यात. आता हे जेवढे मी 4 पॉइंट घेणार आहेत ते प्रॉब्लेम साठी अतिशय उपयुक्त आणि इलेक्ट्रोलिसिस समजून घेण्यासाठी. यावर प्रॉब्लेमच 99.99% प्रॉब्लेमच येणार. हे सगळं फॅरेडेज लॉ वरून सिद्ध झालेलं आहे, पण त्यांनी ते लॉज काढले आणि इन टर्म्स ऑफ मोल आणलेला आहे. हरकत नाही, आपण आता तसंच घेऊ नवीन अभ्यासक्रमाने. मोल रेशो कशाला म्हणायचं पहा. आता हे आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड किंवा 5. आता हा फॉर्म्युला मोल रेशोचा हे तुम्हाला उपयुक्त राहील. मोल रेशो कसा काढायचा हा फॉर्म्युला आहे आता त्याचा. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड इन द रिएक्शन, आणि ह्या सर्व रिएक्शन ज्या आहेत या इन टर्म्स ऑफ मोल्स आहेत असं समजायचं. एकट्या दुकट्या ऍटमचा विचार नाही केला चालेल. मग मोल रेशो नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड फॉर इट इन द रिएक्शन. आणि हे जे कॉन्स्टंट दिसतात तुम्हाला इथे 1 आहे, हा 2 आहे, याला स्टोइचिमेट्रिक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. हे नंबर आहे की जे बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये रिएक्टंट प्रॉडक्टच्या अगोदर लिहिलेले असतात आणि हे इन टर्म्स ऑफ मोल्स असतात. स्टोइचिमेट्रिक कॉन्स्टंट म्हटलं जातं त्याला. तर ते कोणी विचारणार नाही तुम्हाला. मग आता मी हा मोल रेशो या सर्व रिएक्शन मध्ये काढून दाखवतो तुम्हाला. आता इथे मोल रेशो किती होईल पहा बरं. काय आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. किती मोल तयार झाला प्रॉडक्ट. 1 मोल तयार झाला. 1 मोल साठी किती मोल इलेक्ट्रॉन लागले मला. 1 मोल इलेक्ट्रॉन लागले म्हणजे मोल रेशो किती झाला इथे 1 झाला. अगदी सोपे प्रॉब्लेम आहे. इथे पहा बरं आता किती मोल प्रोडक्ट तयार झाला 1 मोल, पण बाय व्हॅलेंट असल्यामुळे इलेक्ट्रॉन किती मोल लागले 2 मोल लागले. हा झाला त्याचा मोल रेशो 1/2. काही अडचण. इथे किती होईल मोल रेशो आता. 1 मोल प्रोडक्ट तयार झाला. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती लागले 3 लागले म्हणजे 1/3 हा झाला त्याचा मोल रेशो. आणि इथे पण तो किती होईल 1/3. आता मोल रेशो कसा काढायचा आलं लक्षात. आता मी तुम्हाला 4 फॉर्म्युले सांगणार आहे. यालाच क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस असं म्हटलेलं आहे. यावर प्रॉब्लेम विचारल्या जाईल. ठीक आहे. आणि अगदी सोपे आहे. बस किंमत टाका, थोडासा गुणाकार भागाकार करा, लगेच उत्तर येईल आणि बाजूला 2 ते 3 मार्क सहज मिळून जातील आपल्याला. रिएक्शन त्यासाठी बॅलन्स्ड स्टेट मध्ये लिहिता आल्या पाहिजे एवढं पत्ते पडावं लागतं. 11वे जे रेडॉक्स रिएक्शन घेतले आहेत आपण त्यातही 2-3च आहेत. सोडियम, कॉपर, ॲल्युमिनियम, आयर्न आणि सिल्वर. एवढे 2-3 माहिती असले त्यांची व्हॅलन्सी की संपलं. बाकी काही कोणी फारसं विचारणार नाही. मग आता आपल्याला 4.4 फॉर्म्युले पाहायचे आहेत. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला घेऊया आपण आता. काय काय काढता येतं इलेक्ट्रोलिसिस मध्ये. कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण त्या इलेक्ट्रोलिसिस मध्ये इलेक्ट्रोलाइट मधून पास केली हे तुम्हाला काढता येतं इलेक्ट्रोलिसिस मध्ये. 4 पॉइंट काढता येतात आपल्याला. किती मोल इलेक्ट्रॉन पाठवले ते काढता येतं. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास थ्रू द इलेक्ट्रोलाइट तेही काढता येतं तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड ऍट एनी इलेक्ट्रोड. कोणत्या इलेक्ट्रोडवर किती पदार्थ जमा झाला, किती बाहेर पडला त्याचे मोल्स काढता येतात. हा तिसरा पॉइंट. आणि किती त्याचं मास किती राहील जमा झालेल्या पदार्थाचं तेही तुम्हाला काढता येतं. 4 पॉइंट आपल्याला काढता येतात या इलेक्ट्रोलिसिस मध्ये. मग यालाच त्यांनी क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस म्हटलं. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी काढता येतं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट काढता येतात. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड ऍट एनी इलेक्ट्रोड काढता येतं. आणि मास ऑफ द सबस्टन्स डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ऍट एनी इलेक्ट्रोड तेही काढता येतं. अशी 4.4 फॉर्म्युले आपण पाहूया. सोपे आहेत ते आणि त्यावर आधारित प्रॉब्लेम आहे. ठीक आहे.
आता हे सगळं फॅरेडेज लॉवर आधारित आहे, पण फॅरेडेज लॉचं नावच काढून टाकलं, त्यामुळे मी काही ते सांगत नाही आता. चालेल, सांगायचं तर सांगतो. त्यात काय, in electrolysis weight of the substance deposited or liberated at any electrode is directly proportional to the quantity of electricity passed through the electrolyte in coulomb. हा झाला पहिला नियम. दुसरा होता का त्याच्यापेक्षा न सांगितलेला बरा, when two different electrolytes connected in series, then weight of the substance deposited or liberated at any electrode is directly proportional to its equivalent weight. W1 upon W2 is equal to A upon E2 अशा त्याचे फॉर्म्युले होते. त्याच्यावर आधारित हे नवीन पद्धत आहे, ही सोपी आली उलट आता. मग क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी Q इन कुलम, कुलम मध्ये आपण ते मोजतो आहे. मग क्वांटिटी ऑफ फॉर्म्युलाच आहे, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी Q इन कुलम इज नथिंग बट इट इज द प्रोडक्ट ऑफ करंट इन एम्पियर मल्टिप्लाइड बाय टाइम इन सेकंड. संपला. फॉर्म्युला कालही सांगितला होता मी तुम्हाला. पहिला फॉर्म्युला, इलेक्ट्रोलिसिस मध्ये किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली हे तुम्हाला या फॉर्म्युल्याने काढता येईल. आय म्हणजे कोण, करंट इन एम्पियर, टी म्हणजे कोण, टाइम इन सेकंड. 2 एम्पियर करंट 2 सेकंड पास करा, 2 गुणिला 2 4 कुलम इलेक्ट्रिसिटी पास झाली. व्हेरी सिंपल फॉर्म्युला, कालही सांगितला होता. समजा मी आता 5 एम्पियर करंट 1 तासभर पास केला, मग 5 एम्पियर करंट 1 तास पास केला म्हणजे 5 एम्पियर करंट 1 तास गुणिला 60 गुणिले मला कशात पाहिजे टाइम, सेकंड मध्ये. आलं उत्तर तुमचं नाही का. ते 6 पंचे 30, 300 गुणिला 60 करा, 3 त्रिक 18, 0 0 0. काय झालं, हे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. आलं उत्तर. व्हेरी सिंपल. हे विचारतील तुम्हाला 1 मार्कासाठी विचारू शकतात तसं एमसीक्यूज मध्ये, अगदी सोपा. मग झाला पहिला पॉइंट आपला संपला. आणि याचं काम कुठे पडणार, प्रॉब्लेम मध्ये विशेषतः. 7 एम्पियर करंट अर्धा तास पाठवला तर किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास झाली. 7 मल्टिप्लाइड बाय किती म्हटलं मी, अर्धा तास म्हणजे किती, 30 गुणिला 60 करावं लागेल तुम्हाला. संपलं, काढता येतं आपल्याला ते. मग क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज इट इज द प्रोडक्ट ऑफ करंट इन एम्पियर अँड टाइम इन सेकंड. हे झालं क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. मग क्यू कुलम म्हणजेच काय, आय मल्टिप्लाइड बाय टी. आय म्हणजे कोण, करंट इन एम्पियर, टी म्हणजे कोण, टाइम इन सेकंड. हा झाला पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट बघा काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट. किती क्वांटिटी पाठवली हे तर तुम्हाला काढता यायला लागलं. आता आपल्याला काढायचंय तुम्ही किती मोल इलेक्ट्रॉन पाठवले, 1 मोल 2 मोल 5 मोल 10 मोल, किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन पास झाले इलेक्ट्रोलाइट मधून हे पण तुम्हाला काढता येईल. हा फॉर्म्युला माहिती झाला, आय एम्पियर मल्टिप्लाइड बाय टाइम इन सेकंड. आता दुसरा आहे कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास. 1 मोल म्हणजे किती चार्ज असतो, 96500 कुलम. 1 मोल इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो, 96500 कुलम एवढा चार्ज असतो. मग आता याचा फॉर्म्युला डायरेक्टली येतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास is equal to quantity of electricity passed in coulomb through the electrolyte divided by 96500 coulomb. आले नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. तुम्ही किती क्वांटिटी, समजा तुम्ही 96500 कुलम एवढी इलेक्ट्रिसिटी पाठवली म्हणजे किती मोल इलेक्ट्रॉन पाठवले, टाका किंमत. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी मी किती म्हटलं, 96500 कुलम पाठवले, टाका फॉर्म्युल्यात किंमत. मग काय होईल, किती क्वांटिटी पाठवली, 96500 कुलम भागीला 96500 कुलम म्हणजे किती आलं, 1 आहे की नाही, 1 मोल इलेक्ट्रॉन.
आता इथे तुम्ही किती किंमत टाका, 10,000 कुलम ऑफ इलेक्ट्रिसिटी पाठवली, भागीला काय करायचं तुम्ही 96500 कुलम, कारण एका मोल मध्ये एवढा चार्ज असतो, एक मोल इलेक्ट्रॉनवर एवढा चार्ज असतो. मग कितीही क्वांटिटी पाठवा त्याला डिवायडेड बाय 96500 केलं की तुम्हाला काय मिळालं. आता इथे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट इन इलेक्ट्रोलिसिस. इथे 96500 टाकल्याबरोबर उत्तर मॅच झालं आपलं, म्हणजे ओके. समजा याला गुणीला 2 केलं, किंवा असंही मानू शकता की नाही तुम्ही आता, दॅट इज I मल्टिप्लाइड बाय T डिवायडेड बाय 96500. काही बिघडलं का? कारण Q म्हणजे कोण आहे, करंट इन एम्पियर मल्टिप्लाइड बाय टाइम इन सेकंड. काही अडचण याच्यात. मग आता हा होता दुसरा पॉइंट आपला. आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती असतात ते सांगता यायला लागलं की जेवढी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कुलम मध्ये पाठवली त्याला भागीला काय करायचं 96500 कुलम करून टाका. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन मिळतील की एवढे मोल ऑफ इलेक्ट्रॉन मी पाठवले. संख्या लागत असेल तर समजा मी आता माझं उत्तर आलं की 0.5 मोल ऑफ इलेक्ट्रॉन पाठवले, म्हणजे किती संख्या, अवोगाड्रो नंबर भागीला 2 करा, मिळाली इलेक्ट्रॉनची संख्या. नाही 0.25 म्हटलं, एवढे मोल पाठवले, मग किती इलेक्ट्रॉन, अवोगाड्रो नंबर भागीला काय करा 0.25 करून टाका, आलं उत्तर तुम्हाला. तर हे असंच आहे. हे झालं आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड थ्रू द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट. आता तिसरं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड ऍट एनी इलेक्ट्रोड. कुठे सोडियम जमा होत असेल, कुठे कॉपर जमा होत असेल, कुठे सिल्वर जमा होत असेल, कुठे अल्युमिनियम जमा होत असेल, कुठे क्लोरीन लिबरेट होत असेल, कुठे ऑक्सिजन लिबरेट होत असेल, कुठे हायड्रोजन होत असेल, कुठे पदार्थ कंझ्युम होत असेल, सगळ्यांसाठी एकच नियम आहे तो म्हणतो की किती मोल पदार्थ जमा झाला. जसं सोडियमचं 1 मोल इलेक्ट्रॉन पाठवा 1 फॅराड इलेक्ट्रिसिटी पाठवा 1 मोल पदार्थ जमा होतो. कॉपरचं 2 मोल 2 फॅराड इलेक्ट्रिसिटी पाठवा 1 मोल कॉपर तयार होतो. 3 फॅराड इलेक्ट्रिसिटी पाठवली तेव्हा 1 मोल अल्युमिनियम तयार झाला होता. पण नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म्ड ही तिसरी टर्म आपण घेऊया आता. ठीक आहे. हे सगळे कशासाठी उपयुक्त राहील तुम्हाला, प्रॉब्लेमसाठी. उद्या प्रॉब्लेमचं रजिस्टर घेऊन या, म्हणजे हे सगळे पॉइंट पण तुमचे क्लिअर होतील. काय आलं आपलं उत्तर आता आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू Q कुलम डिवायडेड बाय 96500, म्हणजेच काय I मल्टिप्लाइड बाय T डिवायडेड बाय 96500. काही अडचण. हा दुसरा फॉर्म्युला तयार झाला. आता मला काढायचं आहे तिसरा क्वांटिटी, ती म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड. याच्यासाठी फॉर्म्युला आहे आता इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड. हे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास होते, हे आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. किती सोडियम जमा होईल, किती मोल सोडियम, किती मोल आयर्न, किती मोल सोडियम, काय सिल्वर असेल, कोणताही पदार्थ किंवा ऑक्सिजन हायड्रोजन कोणताही असेल, किती मोल जमा होतो तो म्हणतो. याचा फॉर्म्युला आहे आता तुम्ही किती मोल इलेक्ट्रॉन पाठवले, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड मल्टिप्लाइड बाय मोल रेशो. मोल रेशो इथे आला. आठवलं मोल रेशो म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड फॉर इट. बरोबर आहे. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास म्हणजे ही क्वांटिटी तुमची, दॅट इज Q इन कुलम 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो, म्हणजेच काय करंट इन एम्पियर मल्टिप्लाइड बाय टाइम इन सेकंड डिवायडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो. आता मोल रेशो कुठेही काढता येतो तुम्हाला. सोडियमचा असेल 1 आला, कॉपरचा 1/2 आला, अल्युमिनियमचा 1/3 आला, निकेल प्लस 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 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स निकेल 1/2 होईल. ते मोल रेशो काढणं अगदी सोपं आहे, तेही मी तुम्हाला सांगितलं. ही होती आपली तिसरी टर्म क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट. हे सगळं फॉर्म्युले आता तुम्हाला प्रॉब्लेमसाठी उपयुक्त राहतील.
आणि आता चौथा, किती पदार्थ जमा झाला, हे मोल काढले मी. आता मला किती ग्रॅम पदार्थ जमा झाला, किती उडून गेला लिबरेट म्हटल्यावर, तर किती ग्रॅम पदार्थ लिबरेट झाला, कंझ्युम झाला, जमा झाला, त्या कॅथोडवर ते काढता येतं आपल्याला. चालेल. त्यामध्ये फक्त यालाच तुम्ही मल्टिप्लाइड बाय मोलार मास करून टाका पदार्थाचं. मोलार मास, त्या पदार्थाचं मोलार मास म्हणजे काय, एक मोल पदार्थाचं असलेलं मास म्हणजेच मोलार मास. त्याला मोलार मास मल्टिप्लाय करा, तुम्हाला ते उत्तर मिळून जाईल की किती ग्रॅम पदार्थ जमा होतो. चालेल. म्हणजे चौथी टर्म पहा, याच्यात 2 पॉइंट सांगतोय मी तुम्हाला. तो दुसरा म्हणजे फॅरेडे सेकंड लॉवर आधारित होता. एकच प्रॉब्लेम आहे तुमच्या बुक मध्ये, ते आपण घेऊन टाकूया. चौथा पॉइंट आहे आता, कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. हे मोल काढता आले तुम्हाला, 1 मोल 2 मोल 3 मोल पदार्थ 3.5 मोल, पण तो किती ग्रॅम. मग त्याला काय करा, फक्त डिवाइड मल्टिप्लाइड बाय मोलार मास करून टाका, तुमचं उत्तर येऊन जातं. मग आता त्याच्यासाठी फॉर्म्युला पहा. समजा लेट W ग्रॅम ऑफ द सबस्टन्स इज डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड ऍट एनी इलेक्ट्रोड, then the mass of that substance is calculated by using W ग्रॅम. किती ग्रॅम पदार्थ जमा झाला ते काढायचं, किंवा गॅस असेल तर निघून गेला. मग त्याच्यासाठी आहे हाच फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास मल्टिप्लाइड बाय मोल रेशो, म्हणजे ही टर्म आली तुमची. बरोबर आहे. आणि यालाच मल्टिप्लाइड बाय काय करायचं म्हटलं मी तुम्हाला, मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. सोडियमचं काय 23 असेल, कॉपरचं काहीतरी 63.5 असेल, ते दिलेलं राहील तुम्हाला, ते पाठ करायची गरज. मोलार मास तुम्हाला दिलेलं राहील. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास मल्टिप्लाइड बाय मोल रेशो मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ दॅट डिपॉझिटेड ऑर लिबरेटेड सबस्टन्स. जो पदार्थ जमा झालेला असेल त्याचं मोलार मास. ठीक आहे, ते दिलेलं राहील आपल्याला. मग विच इज इक्वल टू, ही टर्म म्हणजे कोण आहे तुमची, क्वांटिटी Q डिवाइडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो मल्टिप्लाइड बाय कॅपिटल M लिहिल्या जातं मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. जो सोडियम कॉपर जो जमा झाला असेल तो. ठीक आहे. अल्युमिनियम असेल 27 तर मोलार मास त्याचं. मग आता हे झालं W. किंवा याच्याऐवजी W ग्रॅम इज इक्वल टू Q ची किंमत करंट इन एम्पियर मल्टिप्लाइड बाय टाइम इन सेकंड डिवाइडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो मल्टिप्लाइड बाय मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. मोलार मास ऑफ प्रॉडक्ट झाला फॉर्म्युला तयार. बस आता यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. काही अडचण आहे का त्याच्यामध्ये? 4 पॉइंट सांगितले मी तुम्हाला. पहिला Q इज इक्वल टू I मल्टिप्लाइड बाय T, पहिला पॉइंट. दुसरा काय सांगितला, नंबर ऑफ मोल्स काढायचे असेल तर Q डिवाइडेड बाय 96500 करा, नंबर ऑफ मोल्स मिळून गेले इलेक्ट्रॉनचे. किती मोल प्रॉडक्ट तयार झाला हे काढायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलाइट मल्टिप्लाइड बाय मोल रेशो, आणि त्यालाच मल्टिप्लाइड बाय मोलार मास करा, किती पदार्थ जमा झाला ते काढता येतं. व्हेरी सिंपल 4 फॉर्म्युले आहेत. आता एक आणखी वेगळा प्रकार पहा काय सांगितला याने, यावरच आधारित आहे. हाच फॉर्म्युला वापरणार मी आता. ठीक आहे. यानुसार हा ठेवतो. आता यांनी काय केलं की समजा 2 वेगवेगळे सेल घेतले, इलेक्ट्रोलिटिक सेल, आणि त्याला सिरीज मध्ये जोडलं. हा सेकंड लॉ ऍक्च्युअली. 2 different electrolytes are connected in series and when same quantity of electricity is passed through the electrolyte, then the substance deposited at both electrodes are. आता काय केलं पहा, काय म्हणायचंय सर, 2 सेल घेतले समजा आपण, 10 घेतले तरी चालतील पण 2च घेऊया आपण, आणि हे असे फिजिक्सच्या नियमानुसार सिरीज मध्ये जोडले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. इथे आता पदार्थ असेल, थोडक्यात हा सिल्वर नायट्रेट घेतला मी AgNO3, आणि इथे आपला हा फ्युज्ड सोडियम क्लोराईड घेतला. थोडक्यात इथे सोडियम जमा होईल आणि इथे हा सिल्वर जमा होईल. आणि मी आता काय केलं, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पाठवली.
सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जर इथून पाठवली तर सोडियम किती जमा होईल आणि सिल्वर किती जमा होईल हे आपल्याला फॉर्म्युल्यानं काढता येतं. एक जर माहित असला तर दुसरा काढता येतो. समजा इथे W1 ग्रॅम पदार्थ जमा झाला, समजा फॉर्म्युला तयार करायचा, आणि हा इथे W2 ग्रॅम इथे सोडियम जमा झाला. सिल्वर झाला W1, सोडियम झाला. या W1 W2 मध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला सांगता येतं. आता दोन्ही ठिकाणी हाच नियम चालतो. पहिल्या यासाठी मी हा नियम वापरतो. सिल्वर साठी W1 ग्रॅम पदार्थ, सेम क्वांटिटी म्हणजे Q क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली मी. मोल रेशो इथे ही रिएक्शन असेल आता Ag प्लस प्लस इलेक्ट्रॉन इट विल यूज Ag. मोल रेशो किती झाला 1/1. इथे किती आहे 1/1. चालेल. तो कसा काढणार मी? हा Na प्लस प्लस इलेक्ट्रॉन Na म्हणजे काय 1/1. नंबर ऑफ प्रोडक्ट फॉर्म 1 मोल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पास 1 मोल. दोन्ही ठिकाणी मोल रेशो किती आहे 1 आहे. पण इथे कॉपर असतं तर 1/2 झाला असता. इथे ॲल्युमिनियम असता तर 1/3 झाला असता मोल रेशो. म्हणजे कोणता पदार्थ आहे त्यानुसार मोल रेशो बदलतो. समजा याचा मोल रेशो पहिल्याचा आहे, मोल रेशो 1 म्हटलं मी याला, आणि या पहिल्या पदार्थाचा मोलार मास आहे M1. काही अडचण W1 इज इक्वल टू तोच नियम मी इथे लावला, तोच नियम मी इथे लावतो आता, आणि W2 काढतो. इथे W1 पदार्थ जमा झाला, Q क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली. मग हे झाले नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. हे झाला मोल रेशो आणि तो झाला मोलार मास ऑफ फर्स्ट सबस्टन्स. आणि आता दुसऱ्यासाठी पण मी हाच नियम अप्लाय करतो. आता हे काय मी पहा. सो क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन कुलम 96500 इज इक्वल टू काय मिळेल, हा W1 डिवायडेड बाय मोल रेशो ऑफ फर्स्ट सबस्टन्स मल्टीप्लाइड बाय M1, इक्वेशन नंबर 1. काही बिघडलं ही टर्म इकडे आणलं मी खाली. आता दुसऱ्यासाठी काय होईल, समजा तिथे W2 पदार्थ जमा होतो, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली, म्हणजे ही टर्म काय राहील, सारखीच राहील. दोन्ही ठिकाणून सारखीच इलेक्ट्रिसिटी गेली, सारखीच नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पाठवले, Q अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. मग इज मल्टीप्लाइड बाय मोल रेशो दुसऱ्या सेल मध्ये समजा तो 2 आहे. तो 1 सारखाही असू शकतो, वेगवेगळा असू शकतो. मल्टीप्लाइड बाय तिथलं मोलार मास वेगळं असेल, त्याला मी काय म्हटलं, M2 म्हटलं. मग ही टर्म काय झाली पहा बरं, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन कुलम, अगेन इट इज W2 मोल रेशो 2 अँड डिवायडेड बाय M2. हा M2 खाली गेला. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 पहा, ह्या दोन्ही टर्म सारखेच आहेत. क्वांटिटी सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास, हे जर सारखं असेल तर हे पण काय असेल आता सारखंच आहे. आणि मग या फॉर्म्युल्यावरून आपल्याला एका सेलमध्ये जर एवढा पदार्थ जमा होत असेल तर दुसऱ्या सेलमध्ये किती पदार्थ जमा होईल हे तुम्हाला काढता येतं फॉर्म्युल्याने. प्रत्यक्ष प्रयोग करून मोजण्याची गरज नाही. यावर आधारित पण आपला एक दोन प्रॉब्लेम घेऊया आपण, ठीक आहे. मग आता करा इक्वेट याला. काय झालं, W1 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मोल रेशो ऑफ फर्स्ट सेल मल्टीप्लाइड बाय इट्स मोलार मास M1 इज इक्वल टू W2 अमाउंट ऑफ द सबस्टन्स, that is product formed in second cell, त्याचं मास म्हटलं आपण, याचा मोलार रेशो 2 आणि हे कोण, त्याचं मोलार मास किती M2. यावरून एका पदार्थाचं जर तुम्हाला वेट माहिती असेल की एवढा ग्रॅम सिल्वर जमा होतो तर किती ग्रॅम सोडियम जमा होईल काढता येतं. एवढा ग्रॅम सोडियम जमा होतो तर किती ॲल्युमिनियम जमा होईल, बस फॉर्म्युल्यात किंमत टाका आणि उत्तर काढा. तर असे हे फॉर्म्युले आहेत, याच्यावर आधारित प्रॉब्लेम आता सांगता येत नाही, नवीनच आलाय तर तुम्हाला काढता येईल. व्हेरी सिंपल. मग उद्याला येताना तुम्ही काय करायचं, प्रॉब्लेमचं रजिस्टर घेऊन यायचं.
आणि याच्यावर आधारित काहीच नाही, 5 प्रॉब्लेम आहेत तुमच्या पुस्तकात, ते सगळेच्या सगळे घेऊन टाकू आपण. बाहेर 3 दिलेले आहेत शेवटी आणि अगोदर 2-3 आहेत काहीतरी, एवढे घेऊन टाकू. त्याच्या बाहेरचं ते येणार नाही. आणि आलं तरी याच्यात किंमत टाका, उत्तर काढा. ठीक आहे, पुरे करू माझे.